या ठिकाणी पाहू शकता हे ते जे साचे आहेत ते वापरून अँटिक नेकलेस तयार केला जातोय। आता हे लक्ष्मी मातेचा नेकलेस आहे बघा, याच्यावरती छोटीशी इयरिंग आहे, त्याच्यावरती आहे ते बाकीचं डिझाईन बनणं चालू आहे। जसं हा दादा बघा आपल्याला काम करताना दिसतोय, लटकनचं काम करताना दिसतोय। हा दादा पेंडंट बनवण्याचं काम करतोय, ते या टाईपचं पेंडंट बनतोय बघा, त्याचं काम चालू आहे तिकडे बघा। हे असं साच्यावरती काम बनतंय, हे बघा हे लॉंग सेट्स अँटिकचे काम चालू आहे। आपण अजून यानंतरही काही डिझाईन दाखवण्याचा प्रयत्न करतो मी कसं काम होतं। पण बँगल पाहणार आहोत। माझ्या हातामध्ये बघा एक कॉपरची तोड्या टाईप अँटिक फिनिशची ही बँगल आहे, कॉपरचीच आहे, अजून त्याला काही पुढे प्रोसिजर केलेली नाहीये। हे दोन जॉईंट एक सोबत आहेत आणि ती बांगडी दिसते। यामध्ये आप शोल्डर करू, यामध्ये आपण पाहू शकता एक साइड आहे आणि ही दुसरी साइड आहे आणि हे दादा शोल्डर करताय। चालू करू, त्याला हे असं शोल्डर करावं लागतं, एकाला एक जोडावं लागतं। ह्या बारीक बारीक ज्या कड्या मी तुम्हाला बाकीच्या व्हिडिओमध्ये दाखवलं ना, त्या कड्या जोडून ते बँगल रेडी केली जाते। आता ही रेडी केल्यानंतर ही याला जॉईंट मारली जाईल, जॉईंट मारल्यानंतर ती आशी बनेल, आशी बनल्यानंतर याला पॉलिशिंग मध्ये जाईल, डल तास सगळं काही होईल, स्टोन वगैरे लागतील आणि मग ती बँगल गोपिका ज्वेलरी मध्ये हजर होते माझी ताई तुम्हाला देण्यासाठी। एकदम गरम हीट असते गॅसची। इथे पाहू शकता नेकलेसची बी शोल्डिंग चालू आहे लॉंग सेटची। इकडे पाहू शकता नेकलेस बनतोय। आता हा शोल्डिंग साठी जाईल, हे असं सिमेंट मध्ये जातं, ते त्याला सिमेंट लावलं जातं, हे असं करून त्याला ठेवलं जातं आणि हे सुकल्यानंतर हे मेन काढून घेतलं जातं आणि त्यानंतर त्या दादाकडे जाऊन ते शोल्डरिंग केलं जातं। या पुढची आपण डिझाईन्स पाहूया। इथे बघा काम चालू आहे, इथे बघा छान पद्धतीने डिझाईन आहे बघा, सुंदर डिझाईन बनणार आहे हे लॉंग सेटचं। हे पेंडंट बनवत आहे लॉंग सेटचं, सुंदर असं पेंडंट बनत आहे। हा बघा छान असा नेकलेस बनवत आहे ते दादा। हे सगळे वेगवेगळे साचे मी तुम्हाला दाखवले, त्या पद्धतीचे साचे आणि त्याच्यानंतर ते नेकलेस बनवत आहे। हे छोटे छोटे मणी वगैरे त्याला लावावं लागतात, हे बघा हे छोटंसं त्याच्यामध्ये स्टिक करावं लागतंय। हे खूप जबरदस्त मेहनतीचं काम आहे। आपल्या फॅक्टरीचा हा एक सेक्शन आहे, इथे छोटे छोटे नेकलेस सेट्स बनतात, हे असं शोल्डरिंग करणं चालू आहे। हा छोटासा नेकलेस बनणं चालू आहे। आपण इथे पाहत असाल तर बघा माझ्या हातामध्ये हा नेकलेस आहे, एकदम छान आहे। याच्यावरती कसं सिमेंट टाकलं जातं, हे असं सिमेंट टाकलं जाऊन मग ते शोल्डरिंगला जातं सुकल्यानंतर। इथे बघा हे चालूच आहे स्टिचिंग, इथे काही बनवून रेडी आहेत बघा, हे इकडे दादा स्टिचिंग करतात। त्यानंतर बघा हे कानातली बनत आहे, टॉप्स, छान असे टॉप्स बनत आहे। हा एवढा असा राडा असतो बघा, म्हणतात ना खूप सोपं खूप सोपं, गोपिका ज्वेलरी मध्ये यायचं आणि ज्वेलरी घेऊन जायचं, त्याच्या मागे हा एवढा कुटाणा आहे।